नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर सभेच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. नागपूरमध्ये आयोजित जनता दरबार कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की प्रत्येक महिन्याला नागपूरमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधला जातो, ज्यामुळे नागरिकांच्या समस्या समोर येतात आणि त्यांचे प्रभावी निराकरण शक्य होते. फडणवीस पुढे म्हणाले की या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी नक्कीच ऐकल्या जातील आणि त्यांचे समाधान होईल, असा लोकांना विश्वास आहे. म्हणूनच मोठ्या संख्येनं लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, युद्धाची सत्यता आता जगासमोर येणार आहे. ही चांगली बाब आहे. पाकिस्तानचा दहशतवादाशी असलेला संबंध उघड होईल. ते पुढे म्हणाले की ही एक कूटनीतिदृष्ट्या सकारात्मक पायरी आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका अधिक बळकट होईल. आजची तरुण पिढी नशेच्या गर्दीत इतकी अडकली आहे की तिथून बाहेर येणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. नशेचे व्यसन केवळ आरोग्याचाच नाही तर संपूर्ण भविष्याचाही नाश करत आहे. याचे ताजे उदाहरण नागपूरमध्ये पाहायला मिळाले आहे, जिथे काही तरुणांनी नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारलाय. नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाणे क्षेत्रात NDPS पथकानं मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे, जे अंमली पदार्थांच्या व्यापारात सामील होते. आरोपींकडून लाखो रुपयांचे मादक पदार्थ व इतर साहित्य जप्त करण्यात आले. एक फरार आरोपीही शोध घेत अटक करण्यात आले. ही कारवाई 17 मे 2025 रोजी सकाळी 9:30 ते 11 वाजेच्या दरम्यान उज्ज्वल नगर पाण्याच्या टाकीसमोर सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी 3 तरुणांना ताब्यात घेतले असून चौथ्याला शोधून नंतर त्याची अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 12 ग्रॅम MD अर्थातच मेफेड्रोन पावडर, 3 मोबाईल फोन, 1 मोपेड आणि 1 मोटरसायकल जप्त केली आहे. एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे 3,67,000 रुपये इतकी आहे. ही कारवाई NDPS कायद्याच्या कलम 8क, 22ब आणि 29 अंतर्गत करण्यात आली आहे. सर्व आरोपींविरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 364/2025 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी एक भावनिक आवाहन करत सांगितलंय की तरुण पिढीने नशेच्या जाळ्यात अडकू नये आणि आपले भविष्य सुरक्षित ठेवावे. नागपूरमध्ये एका व्यक्तीने धार्मिक संस्थेच्या नावानं बनावट QR कोड तयार करून लोकांकडून ऑनलाईन चंदा गोळा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही रक्कम थेट त्याच्या खासगी कंपनीच्या बँक खात्यात वळवण्यात आली होती. आरोपीने स्वतःला दारुल उलूम गौसिया इंतजामिया संस्थेशी संबंधित असल्याचं सांगितले होते आणि बनावट QR कोड तयार करून सार्वजनिक ठिकाणी लावले होते. या QR कोडवर एक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा फोटो लावून लोकांची दिशाभूल करण्यात आली. ATSला संशय आल्यावर त्यांच्या कर्मचाऱ्याने 50 रुपये स्कॅन करून दान केल्यावर ती रक्कम थेट स्टार कम्प्युटर सोल्युशन्स नावाच्या कंपनीच्या खात्यात जमा झाल्याचे उघड झाले. तपासात समोर आले की गेल्या 2 वर्षात या खात्यात सुमारे 68 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध IPC कलम 314, 316 आणि 318 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या रकमेचा वापर देशविरोधी कारवायांमध्ये किंवा मनी लॉन्ड्रिंगसाठी तर झाला नाही ना, याचा तपास सुरू आहे. राज्यभर अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं ATSनं धार्मिक स्थळांवरील QR कोडवर चंदा मागणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यातील परळी परिसरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जलालपूर भागात एका युवकाच्या अपहरणानंतर झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात 10 पेक्षा जास्त जणांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जलालपूर येथे पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान 2 गटात झालेल्या वादानंतर घडली. त्या वादाच्या रागातूनच शिवराज नारायण दिवटे या युवकाचं अपहरण करून 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं त्याला एका अज्ञात ठिकाणी नेले आणि बेदम मारहाण केली. CCTV फुटेज आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की शिवराज दिवटे आपल्यावर हल्ला करणाऱ्यांकडे दयाभिक्षा मागत आहे. मात्र त्याच्यावर काठी, बेल्ट आणि इतर हत्यारांनी सातत्याने हल्ला केला जातोय. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेत रातोरात FIR नोंदवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस तपास सुरू असून या क्रूर घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे। कुख्यात गुंड आयुष उर्फ मल्या मेश्राम याने बार संचालकाला खुलेआम जीवे मारण्याची धमकी दिली आणि परिसरात गोंधळ घातला। या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। कमलफूल चौकात राहणारे तक्रारदार हे वसंतशाह चौकातील राजमोहन बारचे संचालक आहेत। 4 मे रोजी रात्री ते जनता चौकातील वाईन शॉप जवळ दुचाकी पार्क करत असताना आरोपी आणि त्याचे साथीदार तिथे उपस्थित होते। गाडी साईड करण्यास सांगितल्यावर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। तक्रारदाराने मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी फोन हिसकावून घेतला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी तक्रारदार तिथून निघाले आणि जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी धमकी व शिवीगाळीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान या घटनेमुळे जरीपटका परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।